तुम्हालाही खव्याचे गुलाबजामुन खायला आवडतात का? तर बघा, हे गुलाबजामुन बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. तर हे गुलाबजामुन मी खवा आणि गव्हाचे पीठ वापरून बनवलेले आहेत. बघा, माझे गुलाबजामुन किती मऊ झालेत आणि पाक पण पूर्ण आतपर्यंत मुरला गेलेला आहे. बघा, पाक पूर्ण आतपर्यंत मुरला आहे. तर असे ज्युसी गुलाबजामुन तुम्हालाही खायला आवडतात का? तर चला बनवूयात. मी इथं अर्धा किलो खवा घेतलेला आहे. तर माझा खवा फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं थोडासा घट्ट झालेला होता, तर तो मी छान फोडून घेते. तुमचा खवा जर ताजा असेल तर तुम्हाला जास्त मळून घ्यायची गरज पडणार नाही, कारण ताजा खवा पातळ असतो. तर माझा इथं खवा घट्ट झाल्यामुळे मला छान मळून घ्यायला लागतो आहे. तर मी हा खवा छान मळून घेते. तळहाताच्या साहाय्याने खवा छान मळून घ्यायचा. तुम्ही जेवढा खवा छान मळाल तेवढे गुलाबजामुन छान होतात. तर मी इथं अर्धा किलो खव्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुमचा खवा जर पातळ असेल तर तुम्हाला जास्तही पीठ लागू शकतं. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार पीठ घेऊ शकता. माझा खवा घट्ट असल्यामुळे मला अर्धा किलो खव्याला 1 वाटी असे प्रमाण लागलेले आहे. मी इथं थोडं थोडं पीठ घालून खवा छान मळून घेतलेला आहे. तळहाताच्या साहाय्यानेच असा तुम्हाला खवा छान मळून घ्यायचा आहे. तुम्ही जेवढा खवा छान मळाल तेवढे गुलाबजामुन छान होतात. तर इथं माझा खवा छान मळून झालेला आहे. तर तो झाकून ठेवूयात आणि आपण इकडं पाक तयार करून घेऊयात. तर त्यासाठी मी इथं अर्धा किलो खव्यासाठी अर्धा किलोला थोडी कमी अशी साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर घेऊ शकता. मी आता इथं ज्या भांड्याने साखर घेतली त्याच भांड्याने 1.5 भांडी पाणी घेतलेलं आहे. आपल्याला पाक जास्त शिजवून घ्यायचा नाही. साखर विरघळेपर्यंतच आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आहे. आपल्याला एक तारी पाक वगैरे असा शिजवून घ्यायचा नाही आहे. आता इथं आपली साखर छान विरघळलेली आहे. आपली साखर पण छान विरघळलेली आहे. आता आपल्याला पाकाला एक उकळी काढून घ्यायची आहे. तोपर्यंत आपण बघूया आपला खवा छान भिजला आहे का? तर खवा छान भिजलेला आहे. आता आपण त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या करून घेऊया. तर इथे पाकाला छान उकळी आलेली आहे. तर आपल्याला हा असाच पाक हवा आहे. आपल्याला एक तारी वगैरे असा पाक बनवून घ्यायचा नाही आहे. असा चिकट असाच पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे. त्याला अशी तेलासारखी अशी चमक आली पाहिजे. तर एका कढईत आपण तेल गरम करायला ठेवूया. तर तेल जास्त पण असं गरम करायचं नाही आहे. तर इथं आपल्या पाकाला पण छान उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकताय. तर इथं आपला पाक झालेला आहे. आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत आपण छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या. इथं माझ्या सगळ्या गोळ्या तयार करून झालेल्या आहेत. पाकात वेलची घालून घ्यायची आणि गॅस बंद करून घ्यायचा. वेलची पूर्ण मिक्स करून घ्यायची, नाहीतर ती तळाला जाऊन बसते. तर आपला पाक झालेला आहे. तर इथं तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे. एखादी गोळी टाकून बघायची की ती पटकन वर येते का. तर एक एक गोळी सोडून घ्या आणि छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्या. गॅस लोवरच ठेवा आणि छान तळून घ्या. मी इथं आता हे गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घेणार आहे. गॅस लोवरच ठेवायचा, म्हणजे पूर्ण आतपर्यंत गोळी भाजली जाते. आता हे बघा, मी गोल्डन ब्राऊन रंगावर पूर्ण तळून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जर काळा जामुन बनवायचा असेल तर तुम्ही जास्त तळून घेऊ शकता. इथं माझ्या सगळ्या गोळ्या तळून तयार झालेल्या आहेत. तर आता आपण पाकात टाकून घेऊया. तर पाक थोडासा गरम करून घ्यायचा आणि मग त्याच्यात ह्या गोळ्या सगळ्या सोडून घ्यायच्या. तुम्ही जर जास्त गरम पाकात गोळ्या टाकल्या तर त्या फुटू शकतात, चिरल्या जाऊ शकतात. तर मी थोडासा पाक गरम करून घेतलेला आहे आणि आता या सगळ्या गोळ्या मी त्याच्यात सोडते. आपल्याला हे आता 6 ते 7 तास मुरून द्यायचे आहेत. आता हे तुम्ही रात्रभर आता मी हे एकसारखं छान मिक्स करून झाकून ठेवते आणि 6 ते 7 तास मुरण्यासाठी ठेवून देते. तर बघा, आपले गुलाबजाम छान मुरलेले आहेत, फुगून डबल झालेले आहेत. तर तयार आहेत आपले गुलाबजामुन. बघा किती छान झालेत. पाक पूर्ण आतपर्यंत मुरला गेलेला आहे. तुम्ही असे गुलाबजामुन नक्की करून बघा, खूप छान होतात आणि खायलाही तुम्हाला नक्की आवडतील. तुम्हीही हे गुलाबजामुन नक्की करून बघा.